भेद नाही करायचं महादेव बारीक तू तुला काय अवताल धरायचं नाही गपचूप आहे. काही माणसांची शंकाच लई माणीत म्हणी 160च का आम्ही 960 घालू तुला रुतती का कीर्तनकार कमरच का बांधतो तो मुंडक बांधील तुला काय करायचं काही बावळाटवानी शंका. मला एकाने विचारलं का हो एवढे जर पंढरपूर वैकुंठ आहे पंढरपूर वैकुंठ आहेच मग एकानं मला विचारलं का हो पंढरपूर जर वैकुंठ आहे तर पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या मागं रुक्मिणी का. अक्कल बंद झाली आपली. कारण जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा सृष्टीच नव्हती तेव्हा पंढरपूर होते. मग मी तर सांगितलं बावळाटा आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला रुक्मिणी मागच आहे. उलटी आमची रुक्मिणी पंढरपूरची अंतर सोडू नये ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडीव हाटुटी मधून मुंडकं बाहेर काढते पांडुरंगाला सांगते राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी सरकली मोटरसायकल सरकली वाटरी पांडुरंगाची. त्याला विचारलं काय झालं कुत्रं आडवं गेलं कुत्रं सीझन सुरून रोडवर येत नाही. महाराज देव हा संशयाचा विषय नाही देव हा सत्याचा विषय संशयाचा आहे. मग काही माळीत म्हणे आम्ही विचारलं का तुला दारू प्याताना डोळे का झाकतो तोंड वाकडं तिकडे दारूच्या दुकानात बाहेर येताना हरिपाठ करीत होतो. पूर्वी एखाद्या म्हाताऱ्या माणसासोबत एखाद्यानं देवळा पुढे कुठं तंबाखू काढली पुढून माणूस मोठ्याली माणसं आली तर माणसं तंबाखू टाकून देत होती मर्यादा होती. आता एवढे आवला देत आमच्या पुढे येतात राती कुठं होते राती नदीला होतो आता वड्याला चाललो तुला कायच करायचं. माझाटून गेले माणसं महाराज मोटरसायकल चालू कुत्र्याला लाता ते कुत्र म्हणतात अजून मागच्या जन्माची खुन्ना झाली म्हणजे केवढे जाते. कधी ध्यानात ठेवायचं 55-60 वर्षाच्या पुढच्या माणसाने फक्त भजन आणि भजनच करीत देह घालवायचा मागच्यांसाठी लई कमवायच्या भानगडीत पडायचं नाही. कारण मागचं बी खराबच आहे ना. आपलं कार्ट आपल्याला विचारित आहे काय केलंय माझ्यासाठी आता आपण केलं ते सांगायचं. बाप मानलं मारली झाक मी आता काय करीन तुला म्हणतो कोणी मारा सांगितली म्हणजे जटेचं नाही. इथून पुढच्या कालावधीमध्ये महाराजांनी लिहिले बरं का नाही दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे रात्रंदिवस भजन करणारा माणूस यांच्यासाठी किती कमवणं आहे यांना काय घेणं. याला जर आपण म्हणलं मी तुला शिकवलं ते म्हणतं कर्तव्य होतं. अक्कल बंद झाली आपली. अरे मी तुला नोकरी लागलो हे प्रत्येक बापच करतो आपण काय नवीन केलंय का सिस्टमॅटिक बोलत ते अवलाद शिकवेला असल्यामुळे. अरे पण मी तुझ्यासाठी फार कष्ट केले तुम्हाला ऊत होता तुम्ही कष्ट केला सिस्टमॅटिक आहे. हो जसं एक नोकरीला असला आणि एक शेती असला ना ती नोकरीवाला काय म्हणतो माहिती का इतक्या दिवस माझी शेती खाली 8 महिने घरी होता काय चिंगळी पिकवली का तो काय लोक माणसं सहज बोलतात महाराज पण जावे त्याच्या वंशा माणसं फक्त आपल्या गमेंडीत बोलतात. ज्या पोरानं बायकोच करेल नाही ना ते मित्रात बसलं का गप्पा आणतो बरं का बायको करू दे अशी नीट करून टाकेन हे का झापडीत नीट करीन गपची बस असंच म्हणायचा तो बाप. तो तर सासरवाडीला चिंगड्या वाट्यानं करतोय तू मरशी नाही येड्या. अरे जंबुक करी गर्जना दो देखील नाही पंचाना महाराजाची भाषा आहे. जोपर्यंत गाठ पडली नाही तोपर्यंत ठीक आहे. काय माणसं म्हणते वाप कमान खातो का भेटलो तो घ म्हणतच नाही वा 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 पुढूनही भरला मागूनही वाला झाला सगळाच मोकळा झाला वा वा 3 सलाईनं दिलं त्याला विचारलं काय घ वा ग वा 3 सलाईनं दिल्या घ म्हणला मग तो वा 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 नाही त्याला नाही त्याला माना नाही तर नका मानू पण त्याला झटका आहे. आता देवादिदेव महादेव आहे ना हगडीले नंगाटे शंकर याची मिली बायको पूर्वीले बायका करायचे लोक करायचे म्हणजे मिळत आहे होत्या. आता बायको फक्त व्हॉट्सअपलाच पाहायची जोडीदारांची ऑपरेशन झाली आपण त्या तासाची हिंडतो शंकराची मेली बायको ते काही रडले बिडले नाही माणसं भामटी राहते महाराज काही नाही महाराज. जग हे सगळं भजनापासून दूर गेल्यामुळे भामटं झालंय. एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं म्हणजे मरू नाही काही बोंबलं ती बाई
देवान तुझी रान रंटकीन झाली मेल्यान मला काला ठुलन त्यांना काला नेलं बांगड्या फोडीतीन तोंड झोडीतीन पदर फाडीतीन तिथं तीच थोबाड आणतीन येतेच नाही आता काला जगून कोणच्या कपावून जगून नवरा ढंढाणा चढवतो ती आगी कवडी ती येते ग आता येते 2-3 बाया तिला मागं वडीते नको जाऊ बाई नको अशी जाळाजवळ न्यायची थोडी दिली करायची ती शिंगाट घरगाठी एखाद्या पठ्ठ्याची बायको तरुणपणात मारावा मरू नये त्याला 2 अशी पोरं असावं एक पोरगा आणि पोरगी आणि ती अंगणात खेळावं अशी लहान आली पोर आपली माती खेळत बसली त्याची बायको गेली ना 5-7 दिवस झाली आणि मग त्याला भेटायचं असं आपण लय धार्मिक ते असं दारात बसलं राहत आपण म्हणायचं जाऊन बसायचं त्या शेजारी काय चाललंय काय चाललंय ठेवतो काय चालायचं वाठोळ झालं परपंचाचं पुढे डाव हल्ला मी म्हणलं भजन करते गेलं बा मला पळून हलता ए काय चाललंय येईल ना लाईट आला तोवर घ्या म्हणून ए काय चाललंय काय चालायचं कसं आठवडं काढलं माझं मला माहिती आपण त्याला म्हणतो बायको करता का मला काय करायचं बायकोच मला नको बायको पण यांनी कोणता आहे म्हणा म्हणजे मला बायको नको यांना आहे पाहिजे मग यांची आई त्याची मावशी बहीण का बामट्याची धमाल जनता लबाल आपलं कीर्तन ऐकलं एकटाच हसतो माणूस घरी गेलो चला पुढं भगवान शंकराची मिली बायको इथं होतो आपण तुम्ही काय काळजी करायची मी कुठे जाऊ द्या रातभर तुम्हाला जागेवाना ते आले शंकराची बायको आली तर ते शंकर काही रडलं बिडलं नाही काय नाही टीव्हीला पट्टी नाही कुठे डिजिटल नाही कुठं बोर्ड नाही आता आपल्याकडे इतकी डिजिटल लागायच्या फक्त आपल्या बायकोला कितोमाय नाही याचं बोर्ड नाही तर ते सुद्धा लागाय बसलंय 9 महिने 9 दिवस बाकी खाली लगेच 5-50 मुंडकी आपल्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ आला तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या लाख शुभेच्छा हलकट क्वालिटी शंकरानं काय बायको मिळली ते रडलं बिडलं नाही काय नाही असं दाढी लाटलो बसलो पण घोटाळा असा झाला महाराज शंकर ही लय स्थिती आहे म्हणजे संपवणार आहे शंकर भजनात गुंतल्यामुळं शंकरानं भजन सुरू केलं रामाचं शंकर भजन करी महादेव शंकर भजनात गुंतल्यामुळं माणसं मारायची बंद झाली सगळे पॉझिटिव्ह नाही निगेटिव्ह नाही सगळे गावात वर माणसंच जाईन मग वरच्यानी मिटिंग घेतली वरायला लफडेत महाराज वरचे लफडे मी तुम्हाला सांगितले असते पण अजून मी गेलो नाही तरी 2-3 लफडे सांगतो तुम्हाला इंद्र पडली बघा चंद्र झाला काळा नारळ चुकला चाला मोहिनीच्या संगे भस्मासूर गेला आणि वाली प्राण गेला रामबाणी वरायले कुठे हे इंद्रचंद्राने मिटिंग घेतली खालून माणसं वर येईन का काय झालं बा एक खटी कोरोना गेला का काय ते म्हणले भो शंकर करतोय भजन आणि शंकर भजन करीत असल्यामुळं तो जिथं भजन आहे तिथं गाथा आहे बरं का नीट आहे का न जावे तयाच्या शिवा जिथं भजन चालतं तिथं यमाला जाता येत त्यामुळं माणसं मरण मग आता वरच्याने मिटिंग घेतली शंकर बिघडवला पाहिजे ही टोळी पहिलं बसून बरं का हे लोक मेले नाही फक्त आडनाव बदलून जन्माला आले नाही तर टोळी तीच दुसऱ्याला बिघडवणारी टोळी हीच यांनी मिटिंग घेतली शंकर नादी लावा आपल्याकडे सुद्धा एकुलता एक पोरग जर चांगलं शेती करीत असलं ना एकटं 10-5 लिटर दूध घालते 10-20 गुंठे जमीन त्याची बाग आहे ते त्याला शेजारची माणसं म्हणतात खत आणायला 5 वाजता जाऊ आपण खताची गोण आणायला 5 वाजता जाऊ ना अंधार पडतोय
आणि खताची गोणी घेतली म्हणून आता मग अंधार पडून जेवायला मग खाऊनच जाऊ, नुसतं खाण्यात काय म्हणजे पिऊन जाऊ. अशी लोक बिघडीत राहतात. कधी बी ध्यानात ठेवायचं, ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला, ज्याचे मित्र नालायके त्याच्या संसाराचा सुपडा सापच किती नेटानं करता. ज्यांचे मित्र दारुडे ते काला सुधरतील. 5 वाजता त्यांना गुदगुले होते, कुठे रे, हे कुठे रे, तुम्हाला पैसेच नाही. अरे काल पैसे लागत त्या काला सांग, मी तू एकत्र धरू. पप्पा काय धरू, ते म्हणते मुद्द धरू. काय